नमस्कार इतिहास मित्रांनो. भरधाव पळणाऱ्या घोड्यावर हरभरे खाणाऱ्या शिवछत्रपतींचे चित्र खुद्द औरंगजेबाने काढून घेतल्याची आणि मोगलांना असलेल्या शिवछत्रपतींच्या सैतानी दहशतीची कथा म्हणा, हकीकत म्हणा, एका बखरीमध्ये नमूद केलेली आहे. ही कथा पाहण्यापूर्वी थोडेसे बखरींच्या बद्दल सांगतो. बखरीमध्ये महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचे संपूर्ण चरित्र सलगपणे वर्णन केलेले असते. बखरीमधील सर्व मजकूर विश्वसनीय नसतो, तसाच सर्वच मजकूर खोटाही नसतो आणि जी वर्णने खोडायला विरोधी पुरावाच नसतो ती वर्णने एक हकीकत, एक कथा म्हणून का होईना रूढ होतात. शिवछत्रपतींचे चरित्र वर्णन करणाऱ्या एकूण 9 बखरी आहेत. बहुतांशी बखरीमध्ये त्या बखरी केव्हा लिहिल्या गेल्या याची नोंद असतेच. यातील शिवदिग्विजय ही बखर 1718 साली लिहिलेली स्वतंत्र मजकूर असलेली बखर आहे. शिवदिग्विजय बखरीत अगदी सुरुवातीलाच ही बखर शालिवाहन शके 1640 म्हणजेच इसवी सन 1718 साली लिहिल्याचे नमूद केलेले आहे आणि हे महत्त्वाचे आहे. तर या शिवदिग्विजय बखरीत शिवरायांनी मोगली मुलखात केलेल्या स्वाऱ्यांचे वर्णन दिलेले आहे. महाराजांनी मोगलांच्या सैन्यावर हल्ले करून त्यांची लांडगेतोड करून त्यांना बेजार केले होते. शिवराय कोठे असतील, कोठून येतील, केव्हा मारतील आणि लुटतील याचा अंदाजच येत नसल्याने मोगली फौजा भयभीत झाल्या होत्या. तेव्हा एका मोगली फौजदाराने हजरतीस म्हणजे औरंगजेबाला पत्र लिहून कळवले की सर्व ठिकाणी ठाई ठाई बंदोबस्त केला, परंतु सैतानासी मंत्राचा उपाय असतो ते मृत सैतान, हे जिवंत सैतान आहेत. हुडकावे तरी ठिकाण लागत नाही. राहतात कुठे, खातात काय, विसावा केव्हा घेतात याचा शोध लागत नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे दिग्मूढ झालो आहोत. म्हणजेच काय करावे हे आम्हाला कळत नाही. हे पत्र मिळाल्यावर औरंगजेब अतिशय खेदयुक्त चिंताग्रस्त झाला. खिन्न होऊन बसला. कोणाची गाठ घेईना, कोणाशी बोलेना. यामुळे चिंतेत पडलेला वजीर औरंगजेबाला मोठ्या प्रयत्नांनी जाऊन भेटला. तेव्हा औरंगजेबाने जलाल नसरुद्दीन नावाच्या फौजदाराचे ते पत्र वजीराला दाखवले. ते पाहून औरंगजेबाची समजूत काढताना वजीर म्हणाला, का काळजी करता? सैतानाला आपण त्याहून मोठा सैतान व्हावे, म्हणजे मग त्याचे भय कशास लागेल. आता यापुढचा मजकूर महत्वाचा आहे. वजीराचे बोलणे ऐकून औरंगजेबाने शिवाजी महाराजांची तस्वीर म्हणजे चित्र चिताऱ्याकडून म्हणजे चित्रकाराकडून काढवून घेतले. त्यातील मान म्हणजे दृश्य असे की घोडा भरधाव पळतोय. तोबऱ्यात म्हणजे घोड्याच्या गळ्यात अडकवलेल्या पिशवीत जिच्यामध्ये घोड्याला खाण्यासाठी हरभरे भरून ठेवलेले असतात त्याच पिशवीत म्हणजेच तोबऱ्यात हात घालून चणे एका हाती घेऊन खांद्यावर भाला घालून गनिमाचे पाठीशी लागले आहेत. एकीकडे खातात, एकीकडे पाहतात, एकीकडे पळतात, चहूकडे नजर वागवितात. अशा सैतानाच्या कसरतीस लोक पुरे कसे पडतील म्हणून चिंता वाटते. हे सर्व वर्णन फारच विलक्षण आहे. मोगलांचा पाठलाग भरधाव घोड्यावरून करत असतानाच शिवराय भूक लागली म्हणून घोड्याच्या तोबऱ्यातील हरभरे एका हातात घेऊन खात आहेत आणि सगळीकडे नजर ठेवून मोगलांच्या पाठीशी एखाद्या सैतानाप्रमाणे धावत आहेत. हे या चित्राचे वर्णन खरेच थरारून टाकणारे आहे. याच वर्णनातील आणखी एक वाक्य शिवरायांची मोगलांनी किती धास्ती घेतली होती ते सांगते. तो मोगल फौजदार औरंगजेबाला पत्रात म्हणतो, सैतानाला मंत्राचा उपाय असतो, पण तो उपाय मृत म्हणजे भूत योनीत गेलेल्या सैतानाला लागू पडतो. पण हे शिवराय म्हणजे जिवंत सैतान आहेत. यांना काय उपाय करावा तेच कळत नाही. आता हे चित्र खरोखरच काढले गेले होते का? ते सध्या कुठे आहे किंवा असेल? त्या चित्राची बखरकाराने सांगितलेली हकीकत खरी आहे का? हे सर्व सांगता येणे अवघड आहे. पण यातून शिवछत्रपतींची प्रचंड घोडदौड करण्याची क्षमता, मोहिमेवर असताना तहान भूक विश्रांतीची तमा न करण्याचा गुण, शिवरायांच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची होत असलेली निराशा आणि मोगलांना बसलेली शिवछत्रपतींची सैतानी दहशत नेमकेपणाने वर्णन केली गेली आहे हे मात्र नक्की आहे. शिवदिग्विजय बखरीतील ही कथा खरी असेल का? आणि तुम्हाला या सर्व वर्णनाबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा. माहिती आवडली असेल
तर तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.